माणसाला जगण्याचा हक्क आहे, तर माणसाला सन्मानाने मरण्याचा हक्क आहे का? नमस्कार, मी गणेश चव्हाण, GDC IAS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण हरीश राणा या केसवर बोलणार आहोत. त्यानंतर आपण अरुणा शानबाग यांच्याही केसवर बोलणार आहोत. जे आपल्या UPSC MPSCचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये GS2 असेल, GS4 असेल किंवा मग तुमचा ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या संदर्भात या केसचा काय संबंध आहे ते पण समजून घेऊ आणि आपण अनेक साऱ्या तक्रारी करू, त्याच्यावरही बोलू. फार महत्वाचा असा हा विषय आहे आणि आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे की इच्छा मृत्यू काय आहे ते, त्याच्यामध्ये पॅसिव्ह इथोनोशिया आणि ऍक्टिव्ह इथोनोशिया काय आहे त्याच्यावरही आपण चर्चा करू. आणि बाहेर देशामध्ये हे जे आहे हा विषय आहे की नाही त्यावरही आपण बोलणार आहोत. तर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच याचा या सेशनचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यावर देवाला प्रार्थना करतो की याचा दिवस सुखाचा जाऊ देत वगैरे. तर हे सगळे जे काही पॉइंट आहेत ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर आपण तीच प्रार्थना करतो देवाला की आजचा दिवस सुखाचा जाऊ दे. रोज अनेक आपल्याकडे तक्रारी आहेत, रोज आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण जर गाडी चालवत असेल तर ट्रॅफिक लागली तर मनातल्या मनामध्ये आपण नक्कीच आपल्याला राग येतो आणि बोलत असतो की अरे ट्रॅफिक लागली वगैरे. किंवा एखादं चांगलं शिक्षण घेतलं, पगार कमी आहे, तिथे पण आपलं तेच आहे. जेवण नीट झालं नाही, तिथेही आपला त्याच विषय आहे. पण हे सगळं करत असताना एक फार महत्वाचा एक विषय समोर आला, तो म्हणजे गाझियाबाद मध्ये एक असा तरुण होता ज्यांनी गेल्या 13 वर्ष साधारणतः 4745 दिवस फक्त सामान्यपणे एक श्वास घेण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, फक्त तेवढंच. त्याचं नाव होतं हरीश राणा, वय वर्ष 30. आणि गेल्या 13 वर्षापासून तो बेडवरच होता, बाकी उठला नाही. घटना अशी घडली त्याच्यासोबत, शिक्षण घेत असताना बीटेकचं पंजाब विद्यापीठ चंदीगड या ठिकाणी पेइंग गेस्ट असताना हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला. आणि खाली असा इतका भयानक पडला की तो अपघात झाल्यानंतर त्याच्या मेंदूला इतकी गंभीर इजा झाली, त्यामुळं 100% ज्याला पूर्ण अर्धंगवायू किंवा आपण त्याला क्वाड्रिप्लेजिया असं पण नाव आहे इंग्लिशमध्ये, तर तो पूर्णपणे कोमामध्ये गेला. आणि कोमामध्ये गेल्यानंतर तो न बोलत होता न चालत होता, फक्त मशीनच्या साहाय्याने तो श्वास घेत होता. मग त्याला आपण व्हेंटिलेटरवर तो पडला होता. आणि म्हणून ह्या घटनेला आता सगळ्या मीडियामध्ये, मेनस्ट्रीम मीडियामध्ये हेच चालू आहे की भारतामध्ये सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा असा निर्णय दिला, तर याच्या अगोदर जे अरुणा या संदर्भात जी केस होती त्या संदर्भात का नाही दिला, तर त्याचंही आपण पाठीमागचे काही पहलू पाहूया. मग नुकतंच त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शेवटचा एक निरोप दिला आणि त्या निरोपमध्ये त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांना माफ कर, सगळ्यांची माफी मागत आता जा, ठीक आहे, असे एक शब्द होते. आणि हे शब्द त्यांच्या, जसं मी म्हटलं की डोळ्यामध्ये पाणी आणणारे, हे एक जस्ट AI जनरेटेड इमेज आहे जे तुमच्या समोर, हे तुम्ही पाहता चाल आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहे, हे आहेत त्यांचे आई वडील. आणि हा हरीश राणा. हरीश राणाचं जसं मी तुम्हाला म्हटलं की तो शिक्षण घेत असताना 4थ्या मजल्यावरून पडल्यानंतर ते एवढा भयानक अपघात झाला की त्याच्या मेंदूला लागला आणि तो डायरेक्ट कोमामध्ये, आणि कोमामध्ये गेल्यानंतर एवढं सारं की तो परत उठलाच नाही. अशीच केस मी तुम्हाला याच्या संबंधित अजून 2-3 सांगणार आहे. मग त्याच्या वडिलांचे हे, कारण खूप साऱ्या त्याला वेदना होत होत्या, त्याच्यातून त्याला सुटका की बाबा सुखानं, कमीत कमी आपण म्हणतो की मला आनंदानं, जसं आपण आनंदाने जगण्याचा अधिकार आहे तर मरण्याचा पण. मग आज आपण फक्त एका मृत्यूची बातमी बघत नाही, तर आज आपण यावर चर्चा करणार आहोत की सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे का आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. कारण आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मग मरण्याचा, राईट टू डाय विथ डिग्निटी हा विषय आहे. मग आपलं भारताचं संविधान काय सांगते जगण्याच्या अधिकाराच्या संदर्भात, तर आपल्याला माहिती आहे कलम 21 आहे. मरण्याच्या अधिकाराच्या संदर्भात काय, हा फार मोठा विषय, गंभीर आहे. त्यावर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं एक निर्णय घेतला, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. मग आता आपण या सगळ्या, हा जो काही थोडासा भावनिक जो प्रवास आहे तो होणार आहे, पण आपण भावनिक प्रवासातून वास्तव्याकडे वळूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की हरीश राणाचा जो काही विषय आहे आणि त्याला
पॅसिव्ह इथोनेशिया करण्याची परवानगी देण्यात आली पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने, ते दिली. पण हेच अरुणा शानबागला का नाही देण्यात आली, त्याच्या पाठीमागे काय तर्क होते आणि आता काय तर्क सुप्रीम कोर्टाने दिले, यावर आपण दोघांचं कंपॅरिझन पाहूया. दोन प्रकरणामध्ये फरक थोडासा आहे. जेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयाचे एखाद्या वेळेस होते, त्यावेळेस न्यायालयाला काय अभ्यास करावा लागतो. एखादा व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती जो त्याला जगण्यासाठी लागणारे जे काही जे मशिनरीज आहेत किंवा टूल्स आहेत, ते जर समजा काढून घेतले, तर ते समजा सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार जर ते काढून घेतले तर त्याचा जो मृत्यू आहे तो निश्चितच होतो. कारण तो व्हेंटिलेटरवर आपण म्हटलं की मशिनरीच्या सहाय्याने तो जगत असतो. पण तेव्हा भारतामध्ये इच्छा मरण्यावरची चर्चा अधिक तीव्र झाली. अरुणा शानबागचं प्रकरण जे आहे, हरीश राणाच्या प्रकरणामध्ये दोघांमध्ये जसा थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आता ठीक आहे, हे दोन प्रकरणं वेगवेगळ्या, जसं हरीश राणा आहे आणि दुसरं अरुणा शानबाग, या दोघांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला वेगळा प्रकार जो निर्णय आहे ते पण पाहू. आता कलम 21 जो तुम्हाला जीवनाचा अधिकार देते, राईट टू लाईफ, पुढचं काय आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारतामध्ये इच्छा मरण्यावर पुन्हा चर्चा अधिक तीव्र झाली आणि त्याच्यामुळे हा जो विषय होता जीवनाचा, जसे कलम 21 आहे जीवनाचा अधिकार, भारतीय संविधानानं कलम 21 मध्ये जे नागरिकाला जीवन आणि त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपण त्याला राईट टू लाईफ, म्हणजे केवळ श्वास नाही तर तुम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. पण न्यायालयाचं काय, तर न्यायालयाने काय सांगितलं, हरीश राणाच्या या जे इच्छा मरणाला परवानगी देण्याच्या बाजूने न्यायालयाची भूमिका दिसून आलेली आहे आपल्याला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं परवानगी नाकारलेल्या जे अरुणा शानबाग प्रकरणामध्ये ते सुद्धा आठवणी ते ताज्या झाल्या, ते सुद्धा न्यूज मध्ये आहेत. तर या संदर्भात 2-3 प्रश्न चांगले बनतात, ते मी तुम्हाला शेवटी प्रश्नही दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आणि तुम्ही माझ्या नंबरला पाठवा. आता या दोन्ही प्रकरणाची थोड्यावेळ आपण तुलना करू की काय आहे हे दोन प्रकार. जसं मी तुम्हाला म्हटलं की एक आहे पॅसिव्ह इथोनेशिया आणि दुसरा आहे ऍक्टिव्ह इथोनेशिया. एकाला नैसर्गिक मरण म्हणजे पॅसिव्ह म्हणजे जसे तुमचे जे काही यंत्रसामग्री आहे ती, त्याद्वारे तुमचं जे काही जीवन चालू आहे, फक्त तुम्ही श्वास घेता, तुम्हाला काहीही हालचाली करता येत नाही असा. आणि दुसरं आहे मग त्यावेळेस एक एक ती जी काही यंत्रणा आहे, जेवढ्या काही तुमचे टूल्स लावलेले आहेत तिथे, ते एक एक काढून घेणे, त्याच्यानंतर त्याची नैसर्गिक मृत्यू. बरोबर आहे, साहजिकच आहे. आणि दुसरा एक ऍक्टिव्ह म्हणजे असा एक विषय आहे तो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक इंजेक्शन किंवा एखादं औषध देतात आणि तुमचा तिथे त्या ठिकाणी मृत्यू होतो, पण याला कायदेशीर मान्यता नाही, ते एखादी हत्या केल्यासारखं होते. पण याचा खूप विचार करून पॅसिव्ह इथोनेशियाचा विचार केला जातो नेहमीच्या प्रकारे. मग 2018चा जो ऐतिहासिक निकाल आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की काय आहे त्याच्यावर, हे लिव्हिंग विल हा जो पण एक विषय जो घेण्यात आलेला आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. आता बऱ्याच वेळेस असं वाटलं की या दोन्ही प्रकरणामध्ये तुलना जर आपण केली तर त्याच्यामध्ये असं दिसून येते की हा निर्णय कायद्यापेक्षा जी सध्याची जे काही परिस्थिती आहे, ते कुटुंबाची त्याच्यानंतर भूमिका काय आहे, रुग्णाची आत्ताची सध्याची स्थिती काय आहे, यावरती ते अवलंबून असणार आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला. आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला जो हा एक विषय आठवत असेल तुम्हाला, कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार, हा जसं ज्याला आपण लिव्हिंग विल म्हणतो, ही मान्यता देण्यात आलेली आहे. याचा ऐतिहासिक निर्णय आहे, कुटुंबाला काय विषय याच्यामध्ये येतो तो आपल्याला पाहायला मिळेल. जसं हा एक AI जनरेटेड इमेज आहे जे सहजरित्या गुगलला मिळते, की मी गुगलवरून घेतलेली आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी हा विषय आहे की सन्मानाने जगण्याचा अधिकार, असं मी तुम्हाला म्हटलं की कलम 21 मध्ये आहे. आपण त्याच्यामध्ये जसं राईट टू लाईफ आहे, तसंच राईट टू डाय विथ डिग्निटी हा विषय पण असायलाच पाहिजे. सन्मानाने मरण्याचा अधिकार हा पण आहे. तर सन्मानाने म्हणजे काय, जर एखाद्या व्यक्ती त्याचं जगणं अत्यंत वेदनादायक आहे आणि तो बरं होणारच नाही हे माहिती असणार आहे डॉक्टरांना सगळ्यांना, मग तो कधीही बरं न होणार असेल तर त्यावेळेस त्याला सन्मानाने मरण्याचा किंवा त्याला सन्मानाने निरोप देण्याचा हक्क सुद्धा आता आपल्याला या प्रकरणातून, हरीश राणाच्या प्रकरणातून बघायला मिळतो. जगभरामध्ये असे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाग आहेत. जसं मी तुम्हाला दोन
एक पॅसिव्ह आणि ऍक्टिव्हचा विषय सांगितला. आता तुम्ही म्हणाल सर हे पॅसिव्ह इथोनेशिया काय आहे, ऍक्टिव्ह इथोनेशिया काय आहे, आपण हा पाहूया. परत एकदा यावर बोलू. जसं मी आता सांगितलं, या दोन गोष्टी अगदी सोप्या शब्दामध्ये लक्षात ठेवा, कारण तुम्हाला याच्यावर नक्कीच विचारला जाणार आहे, कारण डिटेल मधला हा विषय आहे. ठीक आहे. हरीश राणा जसं त्याच्या बाबतीत घडलेला तो पॅसिव्ह इथोनेशिया हा याच्याद्वारे त्याचा मृत्यू झाला असं म्हणता येईल. एक एक गोष्ट काढून घेणे, उपचार थांबून मृत्यू होऊ देणं, जीवनास जे काही लागणाऱ्या जीवनावश्यक ज्या काही व्हेंटिलेटर मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या थांबवणे, म्हणजे तो आहे ऍक्टिव्ह, म्हणजे औषध वगैरे देण्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा फार महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आता आपण जसं हे दोन सांगतोय, तसंच अरुणा शानबागचा जो विषय आपण बोलत होतो त्यावर आपण चर्चा करू. अरुणा शानबाग 42 वर्षाचा अंधार हा कसा त्या प्रकाश त्याच्यानंतर आला हे पाहायला मिळेल. एकदम भयानक, म्हणजे अंगावर शहारे आणणारा असा हा विषय आहे. अरुणा रामचंद्र शानबाग असं ते पूर्ण नाव आहे त्यांचं. त्यांचा जन्म 1 जून 1948 रोजी आणि त्यांचा मृत्यू 18 मे 2015. तुम्ही कदाचित काही लोक त्यावेळेस अभ्यासही करत असेल, आम्हीही UPSC देत होतो त्यावेळेस याच्या संबंधित प्रश्न विचारले जायचे, पेपरला खूप भरभरून यायचं. आता झालं काय, मुंबईचं एक ठिकाण KEM जे हॉस्पिटल आहे, किंग एडवर्ड मेमोरियल असं हॉस्पिटलचं नाव आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका होत्या. परिचारिका म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना, नर्स म्हणतो आपण त्यांना. त्या तिथे काम करत होत्या आणि एक अशी काळा दिवस आला त्यांच्या जीवनामध्ये. एक बधीर डोका असणारा वॉर्ड बॉय त्यांनी 27 नोव्हेंबर 1973 रोजी त्या रुग्णालयामध्ये या अरुणा काम करत असताना त्यांच्यावरती त्या वॉर्ड बॉयने एवढा भयानक क्रूर हल्ला केला. तर त्या हल्ल्याच्या पाठीमागे तर वेगवेगळे तर्क सांगितले जातात, काही पेपरमध्ये वेगळं किंवा अनेक वेगळे वेगळे. हल्ला इतका भयानक होता की असं सांगण्यात आलं की त्या वॉर्ड बॉयला, म्हणजे त्या आरोपीला, त्यांच्यावर बलात्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये जे कुत्र्याची साखळी असते तो पट्टा घट्ट आवळला, ज्याच्यामुळे त्यांचा जो श्वास आहे तो त्यांना पोहोचलाच नाही, मेंदूपर्यंत ऑक्सिजन जाणं थांबलं, त्याच्यामुळे ते ब्रेन डॅमेज झाला. आणि तो इतका खतरनाक डॅमेज झाला की त्या वाचल्या त्याच्यामधून, पण त्या कधीच परत शुद्धीवर आल्याच नाही. त्या आल्याच नाही, ते एवढ्या दिवस आल्या नाहीत की अनेक वर्ष. पण त्याच्यामध्ये त्यांची स्थिती इतकी वाईट झाली होती ते की एक जसं त्याला आपण एक शब्द आहे पर्सिस्टंट व्हिजिटेशन स्टेट म्हणून, PVS, यामध्ये ते गेल्या. म्हणजे त्या जिवंत होत्या पण जाणीव काहीच नव्हती, म्हणजे त्या बोलत नव्हत्या, त्यांना जसं ओळखता येत नव्हतं, हालचाल करता येत नव्हती, त्या बेडवरच होत्या. आणि 1, 2 वर्ष, 10, 15, 20 वर्ष नाही तर त्या जवळजवळ 42 वर्ष त्या तशाच त्याच म्हणजे बेडवर होता. आणि मग प्रश्न आला की KEM हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ज्या नर्स आहेत त्या सेवा करीत होत्या त्याच्या. पण त्यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस असं काय झालं की जे हरीश राणा आहे आणि अरुणा शानबाग याच्यामध्ये दोघांमध्ये जो विरोधाभास आहे की न्यायालयानं याच्यामध्ये प्रकार जो पॅसिव्ह इथोनेशिया दिला, पण याच्यात का नाही, याच्यामध्ये न देण्याचं कारण असं आहे की जे इच्छा मृत्यूसाठी जो लढा होता, पत्रकार जे त्यांची जी मैत्रीण होती, त्यांचं नाव होतं पिंकी विराणी, यांनी 2009 मध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. आणि त्यांची मागणी काय होती की जे अरुणा आहेत, अरुणा शानबाग यांना इच्छा मृत्यू जसं इथोनेशिया द्यावी असं एक विनंती केली. पण झालं काय, मग दिली की नाही, तर याच्यावर एक 2011 साली न्यायालयाचा एक निर्णय आला. कोर्टानं पॅसिव्ह इथोनेशिया दिलाही असता, त्याच्यामध्ये काही दुमत नव्हतं, कारण त्याच्यावर अभ्यास करून दिलाही असता. पण झालं असं की जे KEM हॉस्पिटल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, या KEM हॉस्पिटलच्या नर्स ज्या होत्या, ज्या सिस्टर म्हणतो आपण, त्या या पॅसिव्ह इथोनेशियाच्या विरोधात होत्या. त्यांनी त्याचा विरोध केला. त्या म्हटल्यात की आम्ही पूर्णतः यांना याची देखरेख, आम्ही सोय, याची सगळं चालू आहे व्यवस्थित, कदाचित त्या उठतील नंतर.
अशी एक अपेक्षा होती आणि तो निर्णय जसं यांच्या बाजूने लागला तर त्यावेळेस त्यांनी पेढे वाटून वगैरे आनंद साजरा केला की हा सुप्रीम कोर्टाने निर्णय वापस घेतला. पण झालं असं की काही कालांतरानंतर कोणी म्हणते निमोनिया झाला वगैरे वगैरे, त्याच्या म्हणून त्यांना 2015 मध्ये एक नैसर्गिक मृत्यू आला आणि ते मृत्यू पावल्या. हे प्रकरण जो आहे, हे महत्वाचं एवढं प्रकरण का आहे? भारतामध्ये इच्छा मृत्यूवर पहिल्यांदा स्पष्ट अशी तत्वे आपल्याला पाहायला मिळेल, जे प्रिन्सिपल्स आहे, ज्याला आपण तुम्ही राईट टू डाय विथ डिग्निटी असं म्हणता येईल. आणि हे पहिल्यांदा घडलं. हे जर तुम्ही पाहिलं ते तुमच्या लक्षात येईल. हरीश राणा शानबाग, मी तुम्हाला म्हटलं की 2024 परवानगी आणि त्याच्यानंतर इथे 11 मध्ये नाकारली. हे तुलनात्मक जर अभ्यास केला तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील की नेमकं काय प्रकार आहे. आता आपण इथेच नाही तर जसं 2018चा त्याला नकार दिला, कायदेशीर जो मान्यता होती, तर ते मोकळा झाला असता पण झाला नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर एक विषय आला, कॉमन कॉज विथ भारत सरकार 2018चा. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एक गोष्ट सांगितली की लिव्हिंग विल, या लिव्हिंग विलला मान्यता देण्यात आली. लिव्हिंग विल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक दाखवलं होतं. हे लिव्हिंग विल, आपल्या हातातला अधिकार. काय आहे लिव्हिंग विल? म्हणजे एखादी व्यक्ती शुद्धीत असताना लिहून असं देते की जर मी भविष्यात काही कारणास्तव ऍक्सिडेंटली, कारण आजकाल इंजिनिअरिंग एवढी जवळ आली मित्रांनो की खूपच, आणि ह्या अशा कारणामुळे जर मी भविष्यात कोमात किंवा असं बेड म्हणजे जसं हरीश राणा आहेत तशीच जर परिस्थिती असेल तर मला जसं पॅसिव्ह इथोनेशिया द्यावा, तसं तो लिहून देतो. जर बरी होण्याची शक्यता नसेल तर त्याला उपचार माझे थांबवावे आणि नैसर्गिक जो पॅसिव्ह इथोनेशिया आहे तो द्यावा, म्हणजे मरण, जो नैसर्गिक मृत्यू आहे ते होऊ द्यावा, असं तो लिहून देतो. मग जगातील असे काही मोठे प्रकार घडलेले आहेत किंवा आपण जसं म्हटलं जगभरामध्ये महत्वाची प्रकरणं आहेत तिथे. आपण त्याच्यामध्ये 1-2 प्रकरणं पाहूया तर तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, टॅरी शियाहो अमेरिकेमध्ये आहे, विन्सेंट लॅबर्ड नावाचे फ्रान्समध्ये आहे आणि डेव्हिड गुडॉल ऑस्ट्रेलियामध्ये. असे खतरनाक विषय आहेत हे. यांनी साधं सोपं आहे यांचं बघा, 15 वर्ष कोमात होते आणि यांनी खूप प्रदीर्घ लढाई केली, पण 2005 मध्ये जो फीडिंग ट्यूब आहे ज्याच्यामधून अन्न जे आहे ते जात होतं ते बंद केला आणि तो पॅसिव्ह इथोनेशिया, म्हणजे त्यांच्या थोडे नैसर्गिक मृत्यू त्यांना मिळाला. मग हे जी आहेत लोक, आता असंच जसं विन्सेंट लॅबर्ड ही जी व्यक्ती होती, फ्रान्समधली एक व्यक्ती होती, 10 वर्ष ते कोमामध्ये होते. त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये 2 गट होते. एक गट म्हणजे कोण, तर परिवारामध्ये एक त्यांची पत्नी होती आणि दुसरा म्हणजे त्यांचे आई वडील. पत्नीला उपचार थांबवायचे होते, आई वडिलाला उपचार थांबवायचे नव्हते. साहजिकच आहे, कोणाचे आई वडील असतील तर, जसं हरीश राणा, पण एवढे वर्ष म्हणजे जवळपास 13 वर्ष त्यांना सांभाळलं. त्यांची आर्थिक स्थिती राहतं घर असेल, खूप म्हणजे ते आर्थिक स्थिती खूप किचकट असताना पण त्यांना जगवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य नाही, कारण ते दिसत होतं की परत कधीच ते उठणार नाही. तसंच आई वडिलांना वाटायचं पण ते शक्य नाही, पण पत्नीला वाटायचं की यांना जो यातना होता त्याच्यातून ते आनंदानं, म्हणजे त्यांना मृत्यू यावा असं वाटायचं, म्हणून ते जे पॅसिव्ह इथोनेशिया आहे ते मिळावा असं त्यांना पत्नीला वाटायचं, पण ते शक्य झालं का, तर नाही. मग पुढच्या काळामध्ये या दोघांचे विषय असा घडला, 2019 मध्ये न्यायालयानं शांततेत मृत्यू देण्याची परवानगी त्याला दिली, म्हणजे पत्नीच्या बाजूने तो निकाल लागला. आणि असाच एक विषय आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, डेव्हिड गुडॉल 104 वर्षाचे सायंटिस्ट होते. कोणत्याही प्रकारचा कसलाही कुठलाही त्यांच्या जीवनात त्यांना कुठलाही आजार नव्हता आणि एकदम तंदुरुस्त होते. अशा वेळेला त्यांनी असं म्हटलंय की मी खूप छान जीवनामध्ये जगलो, आता मला कशाचीही काहीही अपेक्षा नाही, आता मला शांततेत फार आनंदाने आता मला मरायचं आहे, सन्मानाने मला मरायचं आहे. तर त्यांनी ऑस्ट्रेलिया सरकारला परवानगी मागितली पॅसिव्ह इथोनेशियाची, पण ते शक्य झालं नाही. मग ते स्वित्झर्लंड मध्ये गेले, तिथे जाऊन त्यांनी आपलं स्वतःचं जे मरण आहे तिथे त्यांनी मृत्यू स्वीकारला. असेही लोक असतात, जेव्हा तुम्हाला सगळंच काही आहे तुमच्याकडे, अजून काय आपल्याला घ्यायचं आहे,
त्याच्यामुळं कधी कधी सन्मानाने मरण्याचा पण हक्क जो आहे तुम्हाला या हरीश राणा केसच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. यातून आपण काय शिकलो, याच्यातून आपण काही महत्वाच्या बाजू जे मी तुम्हाला सांगणार आहे. भारतातील जी कायदेशीर वाटचाल आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. सुरुवातीला अरुणा शानबागची चर्चा फार मोठी झाली, पण शक्य झालं नाही त्याच्यामध्ये. 2011ला या पॅसिव्ह जे इच्छा मृत्यूची जे इथोनोशिया आहे त्याची इथे निर्देश म्हणजे प्रिन्सिपल्स आपल्याला पाहायला मिळतात सुप्रीम कोर्टाच्या ज्या 5 जजच्या खंडपीठाने. 2018ला लिव्हिंग विल कॉमन कॉज निर्णयाचा मान्यता दिली आणि त्याच्यानंतर 2024 हरीश राणा त्या प्रकरण हे जे आहे इथे आपल्याला पाहायला मिळते. मग जे आपण या पद्धतीचे प्रकरण पाहतोय तर आपल्याला आपल्या लक्षात येते की आपण काय आपली नैतिकता, काय आपली इथिक्स असायला पाहिजे ते आपण समजून घेऊया. यातून आपण काय शिकलो, जर हरीश राणा यांची केस आहे आपल्याला असे शिकवते मित्रांनो, जे तंत्रज्ञान आहे, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इंजिनिअरिंग जे आहे, इंजिनिअरिंग एवढी जवळ झाली की तुम्हाला आज आपण चालताना पण लगेच आपल्याला मृत्यू येतो. खूप सारे पुण्यामध्ये केसेस, ते मोठे मोठे जे मिक्सर आहेत गाडी जाताना किंवा ते हायवा जात असताना हिंजवडीला म्हणजे आयटीची मुलगी जात होती आणि त्या डाव्या बाजूला दिसलं नाही, तिच्या अंगावरून गाडी गेली, जागीच मृत्यू झाला. अनेक साऱ्या गोष्टी आहेत. एक तर युपीएससी पास एका मुलीने मेन्स दिली, मुलाखत दिली आणि इकडे वाघोलीच्या शाळेवर तिकडे तिचा मृत्यू झाला. एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, कोविडच्या अगोदरची. मग अशा आपल्याला पाहायला मिळते इंजिनिअरिंगच्या माध्यमातून इतकं काही आपण जग जवळ आलं की आपल्याला मृत्यू तेवढाच आहे. कोविडमध्ये जे त्या पॅन्डेमिकमुळे कमी मेलेत, बट जास्त तर आपण दैनंदिन या ऍक्सिडेंटनी आणि त्यांनी जास्त रोज आपल्याला पाहायला मिळतं, ऍक्सिडेंट झाला, हे झालं, ते झालं. म्हणून तंत्रज्ञान माणसाला जीवन जगायला मदत करेल किंवा जिवंत ठेवू शकते, पण त्याला जीवन देऊ शकत नाही. कायदा हा केवळ कागदावर नसून तो मित्रांनो मानवी संवेदनाशी जोडलेला असतो. आणि आज हरीश या सगळ्या प्रकरणातून मुक्त झाला असं म्हणता येईल, कारण गेले 13 वर्ष त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत होता आणि तो त्रास त्याच्या आई वडिलांना पावला नाही आणि शेवटी त्यांनी तो पॅसिव्ह इथोनेशिया स्वीकारला आणि त्यांनी सन्मानाने मृत्यू त्यांनी स्वीकारला असं म्हणता येईल. आता यामागे त्यांनी अनेक म्हणजे प्रश्न सोडले, जसं सोडलेले कायदेशीर प्रश्न आहेत. आपल्याला संविधानाचा जो अधिकार आहे तो सखोल अभ्यासाकडे घेऊन जातो. हरीश राणा जर आहे तर आपल्याला त्याचे जे प्रकरण आहे ते पण पाहायला मिळते. मग अशा वेळेस हे सगळं समजून घेतलं आपण, पण घेत असताना आपण आपल्या अभ्यासाच्या संबंधित पण आपल्याला माहिती असली पाहिजे की काय आहे नेमकं हे प्रकरण. 2 प्रकरणामध्ये आपल्याला हे जे काही फरक आहे दिसून येतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला खास करून, जर तुम्ही युपीएससी आणि एमपीएससी ची जर परीक्षा देत असाल तर तुम्हाला इथे गोष्ट लक्षात येते की तुमचा जीएस सेकंड जो आहे त्याच्यावरती काही प्रश्न आहेत. पॉसिबल असेल तर तुम्ही हे सोडवा आणि या नंबरला तुम्ही मला पाठवा. मी तुमचे चेक करून पुन्हा तुम्हाला किती मार्क पडू शकतात त्याच्यामध्ये सांगतो. हा 99 60 18 75 95 हा माझा नंबर आहे. तुम्ही तिथे त्या नंबरला हे प्रश्न सोडवून मला पाठवू शकता. एकदा प्रयत्न करा. अरुणा शानबाग हे तर प्रश्न 1 आहे. अरुणा शानबाग प्रकरण आणि त्याच्यानंतर कॉमन कॉज, लिव्हिंग विल यांनी भारतातील इच्छा मृत्यूच्या कायदेशीर चौकटीत मूलभूत बदल घडवले. स्पष्ट करा 250 शब्दामध्ये. हे तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे. दुसरा प्रश्न, सुप्रीम कोर्टने पॅसिव्ह इथोनेशिया आणि लिव्हिंग विल संदर्भात मध्ये निर्णयाचा आढावा घ्या. तुम्हाला त्याच्यानंतर आर्टिकल 21 संबंधित स्पष्ट करा. परत तुम्हाला 20 मार्कासाठी आहे 250 शब्द. तिसरा प्रश्न आहे, लिव्हिंग विल ही संकल्पना भारतीय आरोग्य व्यवस्थेशी कितपत व्यवहार्य आहे? कायदेशीर, सामाजिक आणि प्रशासकीय अडचणीचे विश्लेषण करा 250 शब्दामध्ये 20 मार्कासाठी. परत चौथा प्रश्न आहे, हे तुम्हाला GS2 साठी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. पॅसिव्ह इथोनेशिया आणि ऍक्टिव्ह इथोनेशिया यामध्ये फरक स्पष्ट करा. भारतामध्ये ऍक्टिव्ह इथोनेशिया याला परवानगी का नाही? जवळपास हे तुम्हाला 15 ते 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पुढे आपण हे करत असताना थोडंसं इथिक्स, केस स्टडी आपल्याला माहिती असली पाहिजे, ते पण पाहूया आपण. एमपीएससी युपीएससी मध्ये तुम्हाला जीएस जो आपला 4 आहे त्यामध्ये आपण पाहू काय आहे. नैतिक संघर्ष, जीवनाचा हक्क, राईट टू लाईफ आणि सन्मानाने मृत्यूचा हक्क, राईट टू डाय विथ डिग्निटी, यामधील संघर्ष, अरुणा शानबाग प्रकरण संदर्भातील चर्चा करा 250 शब्द. नैतिक तत्वाचा वापर, इच्छा मृत्यूविषयी निर्णय घेताना ऑटोनॉमी, बेनिफिशियन्स, त्याच्यानंतर नॉन
मेलिफिसन्स आणि जस्टिस या 4 नैतिक तत्वाचा विचार उदाहरणासह स्पष्ट करा. परत आहे अरुणा शानबाग नंतर तुम्हाला या इच्छामृत्यूविषयी कोणते बदल झाले, आरोग्य व्यवस्थेवर आणि समाजावर काय परिणाम झाला, हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याची जे केस स्टडी सुद्धा आहे, ते केस स्टडी तुम्ही पाहू शकता. जसं एका रुग्णाने पूर्वीच लिव्हिंग विल तयार केला आहे आणि पीव्हीएस अवस्थेत ज्याला ज्या यंत्रणेच्या माध्यमातून, ज्या टूल्स किंवा ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जो जिवंत आहे ते जर काढलं तर ते जीवनरक्षक उपचार न देण्याची इच्छा आता तो त्या अवस्थेत आहे. कुटुंबातील काही सदस्य सहमत, काही विरोधात. हे केस स्टडी आहे. कायदेशीर मुद्दे मांडा, नैतिक मुद्दे मांडा आणि निर्णय कसा घ्याल हेही तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. हरीश राणांनी आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकवल्या. हे खूप असं महत्वाचा जसं म्हणता येईल. आवर्जून हे पुन्हा एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल की काय हा विषय आहे. ठीक आहे. तर मुक्ती जसं हा विषय आहे की सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार, दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे, हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि जात असताना थोडस धन्यवाद म्हणण्यापूर्वी मी तुम्हाला एक विषय आवर्जून सांगतो, जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जो तुम्हाला कंपल्सरी, हा किंग मेकर ठरतो तुम्हाला, जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये एक आपला सगळ्यात लोकप्रिय असणारा, तुमच्या जीएस ला ओव्हरलॅप करणारा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा जो विषय आहे, या विषयाची काही संदर्भात तुम्हाला प्रश्नही असे पाहायला मिळतात. जसं मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जर हे समजा पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये असे कोणते प्रश्न येऊ शकतात किंवा कोणत्या जो ऑप्शनलचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी मध्ये किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोणत्या याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला फार महत्वाचं आहे समजून घेणं. तर तुम्हाला एक आवर्जून सिलेबस मध्ये एक नाव आहे, ते तुम्ही जर वाचलं असेल तर त्याला आपण हर्बर्ट सायमन असं म्हणूया. सायमन यांचं जर तुम्ही वाचले, हे थिंकर जे आहे त्यांनी विचार करण्याची काय विचार केला असेल, काय त्या थिंकरचं मत होतं की हर्बर्ट सायमन यांच्या डिसिजन मेकिंग जी थेअरी आहे, या थेअरीच्या आधारे इच्छा मृत्यू जे आहे, इच्छा मृत्यूच्या संदर्भातील निर्णयांचं विश्लेषण करा. साधा साधा प्रश्न तुम्हाला याच्यावर येतो. कारण का, हे सुप्रीम कोर्टाचा आपल्याला डिसिजन मेकिंग पाहायला मिळते आणि हर्बर्ट सायमनच्या याच पहिल्याच जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी आहे, जो पेपर 1 आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला हर्बर्ट सायमन पाहायला मिळतील. आणि डिसिजन मेकिंग थेअरी याच्या आधारे इच्छा मृत्यूच्या संदर्भातील निर्णयांचं विश्लेषण करा, असा तुम्हाला तो प्रश्न असेल आणि तुम्ही तो सोडवला तर उत्तमच सोडून मला तुम्ही पाठवू शकता. आणि एवढंच नाही तर अजून तुम्हाला एक 200-250 शब्दामध्ये जर तुम्ही पाहिलं, 150 शब्दामध्ये किंवा 250 शब्दामध्ये लिहायचं, तर तुमची जे मर्यादित विवेकबुद्धी, ज्याला बाउंडेड रॅशनॅलिटी आपण जसं म्हणतो, तर ही कशी लागू होते या ठिकाणी, तर ते पण पाहायला. जसं तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन व्हॅल्यू नॅचरल असेल किंवा तुम्ही इतकंच नाही तर तुम्हाला इच्छा मृत्यू, इथोनेशिया या विषयाच्या संदर्भातील तुम्हाला जो आहे तो पण तुम्हाला इथे 250 शब्दामध्ये प्रश्न आहे तो येऊ शकतो. अशा पद्धतीचे तुम्ही स्वतःही प्रश्न तयार करू शकता. हे मी प्रश्न तयार केले, हे याचा चांगला जवळपास मी 1-2 दिवस झाले व्यवस्थित त्याचा अभ्यास करून, हे सगळं रिसर्च करून तुमच्या समोर हे मी सेशन मांडलं. आणि हे तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि छानपैकी याची तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला हे पाठवू शकता, जसं मी नंबर दिला आहे तुम्हाला. म्हणून जाताना अजून एक प्रश्न आवर्जून हेल्थ डिपार्टमेंटवर, जसं आरोग्य प्रशासन आहे त्याच्यावर पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो. तुम्ही लिहून घ्या. भारतातील जे काही आरोग्य प्रशासन आहे, ज्याला आपण हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, या आरोग्य प्रशासनामध्ये इच्छा मृत्यू सारख्या संवेदनशील विषयावरती किंवा या विषयाला हाताळण्यासाठी कितपत तयार आहे. मी पुन्हा हा प्रश्न सांगतो, जर तुम्ही तो व्यवस्थित जर पाहिला, भारतातील जे आरोग्य प्रशासन आहे, इच्छा मृत्यूला किंवा इच्छा मृत्यू सारख्या संवेदनशील विषयाला हाताळण्यासाठी कितपत तयार आहे भारतातलं प्रशासन, त्याच्यामध्ये आव्हाने आणि उपाय सुचवा 250 शब्दामध्ये, ते तुम्ही मला लिहून पाठवू शकता. अशा पद्धतीचं. आणि जसं सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्या संकल्पना आहे राईट टू डाय विथ डिग्निटी, या संकल्पनेचं मूल्यांकन करा. किंवा तुम्ही पब्लिक पॉलिसीमध्ये पण हा टॉपिक येऊ शकतो. पब्लिक पॉलिसीच्या दृष्टीने इच्छा मृत्यूविषयी धोरण असेल किंवा एखाद्या वेळेस
एखादी पॉलिसी तयार करत असताना इच्छा मृत्यूच्या विषयी जे ते धोरण तयार करत असताना कोणत्या घटनात्मक जो बाजू आहे ते विचारात घेतल्या पाहिजे, असाही प्रश्न तयार होऊ शकतो. कारण हे सगळं तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2च्या संदर्भात आहे. आणि मित्रांनो, हे सेशन तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.